मग काय मग पन्नूच बोलली ना आई. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे बिकॉज आम्ही जातोय गावी, मी आणि माझी सिस्टर मिळून. सो इथे बॅकपॅक सुरू आहे. आपण बघूयात आम्ही बॅकपॅक कशी करतोय, किती कपडे भरतो आणि काय 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 सो आपण बघूयात. आणि इथे मी शूटचं सामानसुद्धा घेतले, थोडेफार रील शूट करणार आहे. आणि गावी गेल्यावर खूप छान छान ब्लॉग्स आणि खूप छान छान शॉर्ट व्हिडिओज येणार आहेत. सो तुम्ही प्लीज माझे व्हिडिओज नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, कारण हा व्लॉग खूप जास्त स्पेशल आणि सरप्राईजवाला असणार आहे. बिकॉज गावी आईला आणि आर्याला काहीच माहिती नाही आहे. पूर्णपणे त्यांना सरप्राईज आम्ही देणार आहोत आणि त्यांचे रिॲक्शनसुद्धा कॅप्चर करणार आहोत. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण राहा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आम्ही किती मजा करतोय, काय काय सगळं. सो चलो. सो गाईज, इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं की आम्ही गावी जातो आहे. सो आता आम्ही निघालो आहेत, आमचा टाईम झाला आहे. आणि आज आहे किती तारीख? 22 तारीख आहे आज, 22 डिसेंबर. सो आता आम्ही निघालो आहे आणि बाय बाय. चलो, तर आता आपण डायरेक्ट भेटूया CST स्टेशनवर आणि मग तिकडे गेल्यावर आपण बघूया. सो गाईज, आम्ही पोचलो आहे CST स्टेशनला आणि आमची ट्रेन लागलेली आहे 9 नंबर प्लॅटफॉर्मला. हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस आहे. आणि इथे मागे दिदी आहे बघा, आणि माझ्याकडे बघा लगेज बघू शकता. एक लगेज बॅग आहे आमची आणि एक अशी कॉलेज बॅग घेतली आहे मी. आता आम्ही आमचा डब्बा शोधतो आहे. सो गाईज, आम्ही आता बसलो आहे ट्रेनमध्ये. आमचं स्लीपर कोचचं रिझर्वेशन आहे आणि आता आम्ही डायरेक्ट उद्या सकाळी 6 वाजता पोचू. आणि तिकडे पोचल्यानंतर परत व्हिडिओ शूट करणार तिकडे पोचल्यानंतरसुद्धा. आणि आम्ही जातो आहे परभणीला. परभणीला उतरल्यानंतर आम्ही सगळं दाखवणार तिकडे गेल्यावर. आणि आता आम्ही जस्ट सेटल झालो आहे. लगेज वगैरे आम्ही सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आणि जस्ट सेटल झालो आहे. आणखीन 2-3 मिनटं आहेत. एक्झॅक्ट 6:45ला ट्रेन इथून निघेल CST स्टेशनहून. सो चला, आता डायरेक्ट भेटूयात उद्या सकाळी 6 वाजता डायरेक्ट परभणी स्टेशनला. तोपर्यंत व्हिडिओमध्ये पूर्ण राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. सो गाईज, रात्रीचे 9:40 झालेत आणि आता आम्ही इगतपुरी स्टेशनला पोचलो आहे. आणि खूप थंडी आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. आम्ही सगळे स्वेटर वगैरे घालून बसलो आहे. तुझ्या डोळ्यांवर असं काय येतं? आणि खूप थंडी आहे. मस्त स्वेटर वगैरे घालून बसलो आम्ही. रेंज नसल्यामुळे मी हेडफोन्स काढून ठेवलेत बिकॉज जरा पण नेटवर्क नाही आहे. कोणतरी शूट करते. ओके, तर भेटूयात आपण परभणी स्टेशन आल्यावर गाईज. तोपर्यंत व्हिडिओमध्ये पूर्ण राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. सो गाईज, आता वाजलेत रात्रीचे 10 आणि मी वर आले, म्हणजे अप्पर बर्थ आहे माझं. सो आता मी झोपायला आले आणि माझ्या एक्झॅक्ट बाजूला एक मुलगी बसली आहे. 5th स्टँडर्डला आहे ती स्कॉलरशिपचा अभ्यास करते ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताना. वाव, शी सो स्मार्ट आ. बट मी तुम्हाला तिला दाखवू नाही शकणार. ॲक्च्युली तिचे पॅरेंट्स किंवा कोणी परमिशन नाही देणार. बट ती काय अभ्यास करते, तिची बुक कोणती, मी नक्की दाखवेन तुम्हाला. आता पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही बघा नक्की. सो गाईज, तुम्ही बघू शकतात इथे ही मुलगी अभ्यास करते. हे बघा, फुल अभ्यास चालू आहे तिचा. इथे स्कॉलरशिपचा अभ्यास करते ती. गाईज, रात्रीचे 12 वाजले. 12 दिसते, 12:01 झालेत. आणि ही मुलगी बघा, मुलगी म्हणजे माझी बहीण आत्ता डिनर करते. तुम्हाला मी दाखवते. गाईज, रात्रीचे 12 वाजलेत आणि ही मुलगी इथे खिचडी खाते. तिला भूक लागली आहे.
उपवास होता आणि तिला आता भूक लागली आहे. तिला 12च्या नंतरच माझ्या मम्माने खायला सांगितलं होतं. सो आता ती खिचडी खात बसली आहे. झोपली नाही आहे, 12 वाजलेत आणि आता खिचडी खात बसली आहे. माझ्या बर्थमध्ये येऊन मी इथे अप्परला आहे, ती मिडलला आहे. आता ती माझ्याकडे आली आहे वर आणि खिचडी खाते. The next day. सो गाईज आता वाजलेत 5 पहाटेचे. आम्ही उठलो आहे आणि ही मॅडम बघा पूर्ण थंडीने फुल जॅम झाली आहे. ती लिटरली शी इज शिवरिंग. एसीचे तिकीट्स नाही. खरंच आम्ही एसीचे तिकीट्स काढले नाहीत, आम्हाला अवेलेबलच नव्हते. आम्ही स्लीपर कोचच काढले. आता फक्त अर्धा तास राहिलं आहे परभणी स्टेशन यायला. आम्ही अर्ध्या तासात उतरू खाली. सो गाईज आता 5:45 वाजलेत आणि आम्ही परभणी स्टेशनला उतरलो. तुम्ही बघू शकता थंडी किती जास्त आहे. आम्ही इथे स्कार्फ आणि फुल पॅक आहोत, स्वेटर वगैरे. खूप जास्त थंडी, हातसुद्धा पूर्ण गार पडलेत. जस्ट आम्ही उतरलो आहे आणि आमचं लगेज वगैरे व्यवस्थित आलेलं आहे. आता आम्ही बाहेरच्या दिशेला जातो, बस स्टॉपच्या दिशेकडं, कारण आम्ही बसने गंगाखेडला जाणार आहोत. पुढे आपण बघूया. बघा आमचं परभणी असं आहे आणि सकाळची हालत आहे. आता आम्ही पोचलोय परभणीला आणि आम्ही बस स्टॉपच्या दिशेने आता वॉकिंगने जाणार. सो गाईज आम्ही आता बस स्टॉपला पोचलेलो आहोत आणि हे आहे परभणीचं बस स्टॉप. आता आम्ही बसने गंगाखेडला जाणार. तुम्ही माझी कंडिशन बघू शकताय, इतकी थंडी आहे ना, पूर्ण काश्मीरचा फील आहे. आय थिंक टेम्परेचर खूप जास्त लो झालेलं आहे इथलं, खूप जास्त थंडी आहे. आता आम्ही बसची वाट बघतोय. सो गाईज आम्हाला बस मिळालेली आहे गंगाखेडला जाण्यासाठी. एस टी, आम्ही एस टीत बसलो आहे दोघीजणी. मला खूप सर्दी झालेली आहे जाम आणि इथे थंडीच तशी आहे गाईज, खूप जास्त थंडी आहे. आता आम्ही 1 तासाभरामध्ये गंगाखेडला पोचू. मग तिकडे गेल्यानंतर आपण आर्या आणि आईची रिॲक्शन बघूया. त्यांना सरप्राईज दिलेला आहे आम्ही. खूप जास्त एक्सायटेड आहे त्यांची रिॲक्शन मी कॅप्चर करायला. आईला काहीच आयडिया नाही आहे, आर्याला तरी कुठून ना कुठून कसं ना कसं तरी समजेल, बट आईला काहीच आयडिया नाही आहे. आपण बघूया आता गंगाखेडला पोचल्यावर. आर्याला थोडंफार काहीतरी हिंट तरी असेल. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट गंगाखेडला पोचल्यावर बघूया आणि तिकडे उतरल्यावर मी तुम्हाला पुढचं सगळं दाखवणार. सो गाईज आम्ही उतरलो आता गंगाखेड स्टॉपवर आणि हे आहे आंबेडकर चौक. हे इथून आता आम्ही जाणार आणि जस्ट आम्ही उतरलो आहे. फक्त काही क्षण आर्या आणि आईला भेटायला, फक्त 5च मिनटं. सो चला आपण बघूयात. आमची एक्साइटमेंट वाढली. आता मी रोड क्रॉस करतो. सो गाईज आम्ही आमच्या एरियामध्ये पोचलो आहे आणि हे आहे कोर्ट, म्हणजे तहसील ऑफिस आहे हे. आणि हे पूर्ण क्वार्टर्स आहे ही जागा पूर्ण. आता इथून सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटचं घर आमचंच आहे. खूप जास्त एक्सायटेड आहे. गाईज आम्ही आमच्या घराजवळ पोचलेलो आहोत. हे मागे दिसतंय का,
ह्या गेटमधून एंट्रन्स आहे आमच्या घरात जायला. आणि कोण आहे चला आपण बघूया आता. चला गाईज आम्ही एंट्री करतोय आता. खिडक्या दोन्ही बंद आहेत. हे वरचा सेक्शन आमचं आहे, आम्ही राहतो. किचनची लाईट चालू दिसते. हे बघा आमचं घर. आता आम्ही वर चढतो. गाईज आम्ही आता वर चढतोय. हे बघा हळूहळू दिदी हळू. दरवाजा बंद आहे गाईज. रिॲक्शन घेऊया आता. लेकिन एक सेकंड अभी मजा आएगा ना भिड़ो. आर्या आर्या कशी आहे? हा कशी आहे? आमचं बाळ झोपेतच आहे गाईज आमचं बाळ अजून पण बिस्तर के अंदर ही आहे. देखो दादा पडले का काय आर्या? नाही. हाय बोल. हाय हाय एव्हरीबडी बोल. फेस दाखव ना बाबू. आता तू पण ब्लॉगमध्ये येणार माहिती आहे का? तुला आम्ही ते हे आणले, बनी आणले तुझं बॅगमध्ये. पाहिजे का तुला? बनी. मग तुला कसं वाटलं आम्ही येऊन सांग? छान वाटलं. सरप्राईज तू झालीस का मग आम्ही तुला सरप्राईज दिलं तर? हां तुला माहिती होतं का आम्ही येणार आहेत म्हणून? नाही माहिती होतं? शो ना ग माझं. उठा आता शाळेला जायचंय. संध्याकाळ नाही आता, सकाळ झाली आहे. 7 वाजलेत. 7 वाजलेत. जाऊ का आम्ही? मग काय मग पन्नूच बोलली ना आई. नानी है गाइस, नानी. नानी का प्यार. चाची नानी आहे आमची. तुझी आमची नानी तुझी दादी आहे. हा दादी आहे तुझी. डोळे अशी का करतेस? गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत गंगाखेडला. मी खूप जास्त एक्सायटेड होते ह्या गोष्टीसाठी, खूप जास्त खुश होते. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत. आणि रिॲक्शन तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलीच असेल. आता आपण पुढचं दाखवूयात. म्हणजे हे आमच्या इथला परिसर आहे बघा. हे बाईचं घर आहे. इथे पण मी गेल्यावर तुम्हाला दाखवणार. आणि सनराईज बघा गाईज, किती सुंदर वाटते. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 23 डिसेंबर 2025. लवकरच मी होम टूरसुद्धा देईल. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर होम टूर हवा असेल तर. आणि हा आमच्या बाहेरचा परिसर आहे बघा. हे समोरचं जे झाड दिसते नारळाच्या खालचं, ते झाड आंब्याचं झाड आहे. त्याला खूप जास्त आंबे लागतात पण आता नाही आहेत. आणि हा आमचा बाहेरचा परिसर आहे. असा काहीतरी. लवकर आली ना. आम्ही दुसऱ्या बेबीला घेऊ मग. दुसऱ्या बेबीला मग तुला तर लय राग येतं दुसऱ्या बेबीला घेतल्यावर काय? हां हां पाहिजे का?
तुला नाहीये, गोपीला आणलंय. नाही तुला नाही, कबीरला आणलंय. थँक्यू बोल. थँक्यू. आता नाही खायचं, पण ते चॉकलेट आहे ना, थोड्या वेळाने खायचं. बिस्किट आहे. हां कुकीज आहे, कुकीज. दाखव आपल्या गाईजला, दाखव. आणलाच नाहीये ग गाईज. आर्याच्या मम्मीने तिच्यासाठी बनी पाठवला, तिचा बनी. हा बनी घे, खोल. खुश आहेस का मग आता? कसं आहे? बोल मम्माला थँक्यू बोल. थँक्यू मम्मा. लव यू मम्मा. लव यू मम्मा. सो गाईज, मी आले आमच्या टॅरेसवर आणि इथे बघा काय आहे. हे आहे कोथिंबीर. ह्याची आम्ही कसुरी मेथी नाही, कोथिंबीर सुकवून ह्याला आम्ही मुंबईला नेणार आहेत. आणि हे इथे खाली आहे हरभऱ्याची ओली भाजी, जी आता म्हणजे ऑलमोस्ट सुकत आली आहे, पण अजून पण ओलीच वाटते जरा जरा. तर आता ही उन्हाला मी वाळत घातली आहे वर. आणि अशा प्रकारे आहे बघा. आता मी ह्याला पसरवते सगळीकडे असं. गावाकडची मजा वेगळीच असते यार. मम्मा बंदर आया गाईज, बंदर. बापरे. सो गाईज, हा आमचा टॅरेसचा परिसर, म्हणजे वरचं टॅरेस आहे, खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. हां, हे तनूच्या घरचं जास्वंद. किती जास्वंद लागलेत बघा ह्याला. गावाकडची मजा हीच असते. हे सगळं बघायला मिळतं यार. मुंबईला हे सगळं नाही बघायला मिळत. आणि हे तुम्ही बघू शकता, आमच्या बाजूलाच कढीपत्त्याचं एवढं मोठं झाड आहे. सो गाईज, आमच्या जास्वंद लागलेत आमच्या जास्वंदाच्या झाडाला. बघा इथे एक आहे खाली, तुम्ही बघू शकता. आणि इथे वर आहे. आता मी ते तोडून घेते. चढ ना. बघा अशा प्रकारे मी 2 जास्वंदचे फुलं तोडून आणलेले आहेत. किती सुंदर उमललेत ते. गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. Thank you God, have a nice today. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्. जय हनुमान ज्ञान गुरु सागर, जय कपीसदिल लोक उजागर, रामदूत अतुलित धामा, अंजनी पुत्र पवनस्तु आमा, महावीर विक्रम बजरंगी, कुंती वाळसमुद्र संके कंचन बला नबीराज सुबेसा, काने कुंडन कुंस कैसा हाथ भर बिराज सुबेसा, काने कुंडन कुंस कैसे. एवढंच येतं. छान छान, व्हेरी गुड. बाय कर आर्या. सो गाईज, आमची आर्या चालली आहे शाळेला, आय मीन स्कूलला चालली आहे. आर्या डोंट रन, आर्या डोंट रन. बाय बाय आर्या, आय विल मिस यू. आय विल मिस यू. जा. वेर इज युअर व्हॅन? दॅट इज युअर व्हॅन. व्हॉट आर यू इटिंग बेबी? कुकी. सो गाईज, आमची आर्या आता चालली आहे स्कूलला. आता ती डायरेक्ट येणार 2 वाजता. कुठून आहे आर्या रस्ता तुझ्या शाळेला जायचा? जा, हे घे, हे घे, होल्ड युअर टिफिन, टेक युअर बॅग. बाय बाय, लव यू, लव यू. गाईज, माझी दादी आली. दादी कशी आहेस? दादी आहे माझी दादी. गाईज चांगली इकडे मस्त वाटायला लागलं. छान दिसते. तुलाच फोन करत होते आता.
फोन लागतच नाही. एक वाजला बंदच झाला. मम्मीला बंद झाला. गाईज माझ्या दादीचे दातच नाही आहेत. दात दाखव दात. सो गाईज माझा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कॉमेंट करून सांगा. मराठवाड्यातलं कोण कोण आहे जसं की परभणी, गंगाखेड आणि पूर्ण या साईडचं कोण कोण आहे कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.